अनधिकृत पुतळ्याविरोधात गृहविभागानं पोलिसांना सूचना दिल्या। ही बातमी बघणार आहोतच, मात्र त्याआधी युद्धासंदर्भातलीच एक मोठी बातमी, ती म्हणजे कच्च्या तेलाची किंमत $95 प्रति बॅरल इतकी झालेली आहे। युद्धविरामानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आणि त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। कच्च्या तेलाची किंमत कमी झालेली आहे। कच्च्या तेलाची किंमत $95 प्रति बॅरल इतकी झाली आहे, जी 100 पार पोहोचलेली होती। ती किंमत कच्च्या तेलाची आता कमी झाली आहे। पुढची बातमी बघूयात। यवतमाळच्या दारव्हामध्ये गॅस सिलेंडरसाठी रांग लागली। यवतमाळमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय। कडाक्याच्या उन्हात नागरिक भल्या पहाटेपासूनच रांगेमध्ये उभे आहेत। अगदी उन्हात देखील रांगा लावून उभे आहेत। यवतमाळच्या दारव्हामध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची कशी रांग लागली आहे त्याची ही दृश्य। ही दोन दृश्य आपण बघतोय। नागपुरातल्या कोराडी परिसरात सुद्धा सिलेंडरसाठी रांगा लागल्या आहेत। आपले गॅस सिलेंडर घेऊन रांग लावली आहे नागरिकांनी सिलेंडर मिळावा यासाठी। तर यवतमाळच्या दारव्हामध्ये देखील गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत। कुणीही ऑफिसमध्ये गोडाऊनमध्ये येऊ नये, घरपोच सिलेंडर मिळेल असा बोर्ड लावलेला असताना सुद्धा नागपुरात रांगा लागल्या आहेत। तर यवतमाळच्या दारव्हामध्ये देखील सिलेंडरसाठी रांग।